नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण काहीतरी खूप वेगळं करणार आहोत. हो, आज फक्त चर्चा नाही. आज आपण थेट प्रात्यक्षिकच करणार आहोत असं म्हणायला हरकत नाही. समजा आपल्याला एक ॲप बनवायचं आहे. आणि ते जगात कोणालाही दिसावं असं वाटतंय. बरोबर. त्यासाठी आपण आज Azure कंटेनर ॲप्स वापरून एक कंटेनर ॲप्लिकेशन थेट क्लाउडवर कसं पाठवायचं हे शिकणार आहोत. अगदी बरोबर. आणि यातलं समजा काही आधी माहिती नसलं तरी काळजीचं काहीच कारण नाहीये. आपण प्रत्येक पायरी म्हणजे प्रत्येक स्टेप अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. हे म्हणजे जणू काही आपण एकत्र बसून एक नवीन खेळच शिकतोय. हो, तर आजचं आपलं ध्येय काय आहे तर Azure CLI नावाच्या एका टूलचा वापर करून एक कंटेनर ॲप तयार करायचं ते चालवायचं. आणि ते सुरू झालं आहे की नाही हे तपासायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं साधारण 15 मिनिटात पूर्ण होईल. चला तर मग सुरू करूया का? नक्कीच, चला. चला आपल्या स्क्रीनवर बघूया. सगळ्यात आधी आपण Azure पोर्टलवर म्हणजे portal.azure.com वर लॉग इन करणार आहोत. हे Azureचं मुख्य कंट्रोल पॅनल आहे असं समजा. हो, इथे वरच्या बाजूला एक सर्च बार दिसेल आणि त्याच्या बाजूला एक लहानसं चिन्ह आहे, असं तलवार खूट नावाचं. या चिन्हावर क्लिक केल्यावर खाली एक काळी विंडो उघडते. याला क्लाउड शेल म्हणतात. घाबरू नका, ही काही हॅकर्सची स्क्रीन नाहीये. नाही, हे फक्त Azureशी बोलण्याचं एक माध्यम आहे की नाही. आपल्याला इथे बॅश नावाचं पर्यावरण निवडायचं आहे. हो, हे असं आहे की जसं आपण एखाद्या रोबोटला सूचना देण्यासाठी कोणती भाषा वापरायची हे ठरवतोय. बरोबर. पॉवरशेल आणि बॅश या दोन वेगवेगळ्या भाषा आहेत. आज आपण बॅश वापरणार आहोत. म्हणजे समजा एक पुणेरी आहे आणि एक मुंबईकर, तर आज आपण मुंबईकराच्या भाषेत बोलणार आहोत. छान. आता पहिली कमांड आहे. आपण एक रिसोर्स ग्रुप तयार करणार आहोत. कमांड आहे AZ ग्रुप क्रिएट लोकेशन ईस्ट US नेम माय रिसोर्स ग्रुप. थांबा. रिसोर्स ग्रुप म्हणजे काय? सांगा. कल्पना करा की आपण एक मोठा प्रकल्प सुरू करत आहोत. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू, फाईल्स, कागदपत्र आपण एकाच फोल्डरमध्ये ठेवतो. हो, किंवा एकाच डब्यात. अगदी. रिसोर्स ग्रुप म्हणजे Azureमधला तोच डबा. यात आपण आपल्या ॲपसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवणार आहोत. अच्छा, म्हणजे नंतर सगळं शोधणं आणि काम झाल्यावर तो पूर्ण डबा उचलून फेकून देणं म्हणजे डिलीट करणं सोपं जातं. एकदम बरोबर. ठीक आहे. आता पुढची पायरी. आपल्या Azure CLI कडे कंटेनर ॲप्स हाताळण्याची ताकद आहे की नाही हे तपासावं लागेल. त्यासाठी ही कमांड आहे AZ एक्सटेन्शन ॲड नेम कंटेनर ॲप अपग्रेड. हे अगदी आपल्या मोबाईलमधल्या ॲपला अपडेट करण्यासारखं आहे. हो का? हो, आपण फक्त खात्री करतोय की आपल्याकडे या कामासाठी लागणारे नवीन आणि सर्वोत्तम फीचर्स आहेत. समजलं. आता जरा तांत्रिक भाग येतोय. आपल्याला 2 नेमस्पेसेस रजिस्टर करायचे आहेत. घाबरू नका, हे फक्त एकदाच करायचं असतं. हो, पहिली कमांड आहे ॲज प्रोव्हायडर रजिस्टर नेमस्पेस Microsoft.app आणि दुसरी आहे ॲज प्रोव्हायडर रजिस्टर नेमस्पेस Microsoft.operational insights. हे असं आहे की जसं आपण एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये नवीन विभाग सुरू करतोय. अच्छा. आपण फक्त ऑफिसच्या मॅनेजमेंटला कळवतोय की अहो आम्ही ॲप नावाचा आणि लॉग्स सांभाळणारा विभाग सुरू करत आहोत, तर कृपया त्यांची नोंद घ्या. म्हणजे आपण Azureला फक्त माहिती देतोय की आपण ह्या सेवा वापरणार आहोत. बरोबर. याला काही मिनिटं लागू शकतात. जसं सरकारी कामाला वेळ लागतो तसंच काहीसं. ठीक आहे. आपली सगळी तयारी झाली आहे असं दिसतंय. आता आपण आपल्या ॲपसाठी एक घर बांधणार आहोत. या घराला Azureच्या भाषेत एन्व्हायरमेंट म्हणतात. कमांड आहे ॲज कंटेनर ॲप एन क्रिएट नेम माय डॅश कंटेनर ॲप एन रिसोर्स ग्रुप माय रिसोर्स ग्रुप लोकेशन ईस्ट US. तर हे एन्व्हायरमेंट म्हणजे काय? ही एक सुरक्षित सीमा आहे, एक बाउंड्री. जसं की एक सोसायटी. अगदी. समजा आपण एक सोसायटी बांधत आहोत. या सोसायटीत राहणाऱ्या सगळ्या ॲप्सना म्हणजे घरांना समान सुविधा मिळतात. जसं की सगळ्यांना एकाच गेटमधनं आत बाहेर जावं लागतं. म्हणजे समान नेटवर्क. आणि सगळ्यांच्या कचऱ्याची विल्हेवाड एकाच ठिकाणी लावली जाते. म्हणजे समान लॉगिंग. यामुळे सगळं काही सुरक्षित आणि व्यवस्थित राहतं. समजलं. घर तयार आहे. आता पाहुण्यांना म्हणजे आपल्या ॲपला आत आणायची वेळ झाली आहे. ही या प्रक्रियेतली सगळ्यात मजेशीर पायरी आहे. हो, आता खरा भाग येतोय. आपण एक तयार कंटेनर इमेज वापरणार आहोत. त्यासाठी ही कमांड टाकूया AZ कंटेनर ॲप क्रिएट नेम माय कंटेनर ॲप
रिसोर्स ग्रुप, माय रिसोर्स ग्रुप, एनवायरनमेंट, माय कंटेनर एनव, इमेज में mcr.microsoft.com/azuredocs-container-apps-hello-world.latest, टारगेट पोर्ट 80, ingress external, queryproperties.configuration.ingress.fqdn. बापरे, कमांड खूप मोठी स्थिती आहे. हो, पण ती सोपी आहे. आपण तिचे तुकडे करून समजावून सांगूया. आपण सांगतोय की नेम माझ्या ॲपचं नाव माय कंटेनर ॲप ठेवा. ठीक आहे. रिसोर्स ग्रुप आणि एन्व्हायरमेंट ते कोणत्या डब्यात आणि कोणत्या सोसायटीत ठेवायचे हे सांगतोय. आणि इमेज म्हणजे ॲपची फाईल कुठून घ्यायची. अच्छा, पण इमेज म्हणजे काय हे समजून घेऊया का? हो, नक्की. समजा तुम्हाला प्रवासाला जायचंय आणि तुम्ही एका डब्यात जेवण, पाणी, चमचा, रुमाल असं सगळं व्यवस्थित पॅक करून घेता. हो. कंटेनर इमेज म्हणजे तुमच्या ॲपसाठी तसाच एक पॅक केलेला डबा. त्यात ॲपला चालण्यासाठी लागणारं सगळं काही असतं. म्हणजे यामुळे आपलं ॲप कुठेही कोणत्याही कम्प्युटरवर अगदी व्यवस्थित चालतं. अगदी बरोबर. आणि तो शेवटचा भाग इनग्रेस एक्सटर्नल हे खूप महत्वाचं आहे. हो, खूपच. याचा अर्थ आपण आपल्या घराचा दरवाजा बाहेरच्या जगासाठी उघडा ठेवत आहोत. म्हणजे कोणीही इंटरनेटवरून आपल्या ॲपला भेट देऊ शकतं. हे म्हणजे आपल्या घराबाहेर सर्वांचे स्वागत आहे अशी पाटी लावण्यासारखं आहे. हो. ही कमांड चालल्यावर आपल्याला एक URL म्हणजे एक लिंक मिळेल. तोच आपल्या ॲपच्या घराचा पत्ता आहे. आणि झालं, आपल्याला एक URL मिळाली आहे. चला, या लिंकवर क्लिक करून बघूया की आपला ॲप खरंच सुरू झाला आहे का. आणि हो, वा, स्क्रीनवर कंटेनर ॲप्स हेलो वर्ल्ड असं लिहिलेलं दिसत आहे. अभिनंदन, आपण यशस्वीरित्या एक ॲप क्लाउडवर तैनात केलं आहे. खूपच छान. आपलं काम तर झालं, पण एक शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट बाकी आहे. कोणती? ती म्हणजे साफसफाई. आपण अझुरवर जे काही तयार केलं आहे ते वापरत नसताना डिलीट करणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचं बिल येत राहतं. अगदी बरोबर. हे म्हणजे पार्टी झाल्यावर घर साफ करण्यासारखं आहे, नाहीतर दुसऱ्या दिवशी पसारा बघून त्रास होतो. हो, आपण ज्या रिसोर्स ग्रुप नावाच्या डब्यात सगळं सामान ठेवलं होतं तो पूर्ण डब्बाच उचलून आपण डिलीट करणार आहोत. त्यासाठी आपण अझुर पोर्टलवर जाऊन आपण तयार केलेल्या माय रिसोर्स ग्रुपवर जाऊ आणि डिलीट रिसोर्स ग्रुप या बटनावर क्लिक करू. मग ग्रुपचं नाव टाकून कन्फर्म करायचं. पण इथे एक काळजी घ्यायची. कोणती? जर आपण आधीपासून अस्तित्वात असलेला रिसोर्स ग्रुप वापरला असेल तर त्यातल्या सगळ्या गोष्टी डिलीट होतील, फक्त आपल्या ॲपच्याच नाही. अच्छा. त्यामुळे नेहमी नवीन कामासाठी नवीन डबा म्हणजेच नवीन रिसोर्स ग्रुप तयार करणं उत्तम. ही खूप महत्वाची सूचना आहे. तर आज आपण काय शिकलो? बरंच काही. आपण Azure पोर्टल वापरून कमांड लाईनच्या मदतीने एक पूर्ण ॲप्लिकेशन फक्त काही मिनिटात जगात कोणालाही उपलब्ध करून दिलं. हो, रिसोर्स ग्रुप म्हणजे काय, कंटेनर म्हणजे काय आणि एन्व्हायरमेंट का महत्वाचं आहे हे आपण पाहिलं. हो, आणि हे फक्त एक हॅलो वर्ल्ड ॲप होतं. पण आता ही प्रक्रिया माहिती झाल्यामुळे यावर थोडा विचार करायला हरकत नाही की नाही. बरोबर. आज आपण एक साधं ॲप तैनात केलं, पण याच प्रक्रियेचा वापर करून आणखी काय काय करता येऊ शकतं. एखादी स्वतःची वेबसाईट, स्वतःचा ब्लॉग किंवा एखादं छोटंसं पण मजेशीर टूल. शक्यता अनंत आहेत. पुढच्या वेळी आपण काय तयार करणार याचा विचार करायला काय हरकत आहे.